नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग सिव्हिल इंजिनियर प्रतीक भिवंगडे सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मी मगाशी त्यांच्याशी गप्पा मारताना असं म्हटलं, पण ही त्यांची दुसरी पिढी आहे आणि वडील आर्किटेक्ट या क्षेत्रात अतिशय उत्तम त्यांनी नाव कमावलेलं आहे आणि आता ही दुसरी पिढी पुन्हा त्याच वाटेवर आपलं नाव कमावण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे असा त्यांचा हा प्रवास कसा होता, स्वतःचा वैयक्तिक प्रवास कसा होता, अनुभवांचा प्रवास कसा आहे, या सगळ्याबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता तो ऐकायचा आहे. म्हणजे हं, हं. शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं हं, हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जरी वडील आर्किटेक्ट असलं, हं, तरी असं काही प्रेशर होतं का, की याच फील्डमध्ये यायचं? हं. स्वतःची आवड वेगळी होती. हं, तुम्ही हं. या फील्डमध्ये कसं आलात? हं, काय हं. सांगाल हा प्रवास? शाळा मी विट्यामध्येच महात्मा गांधी शाळेत शिकलो. हं, हं. त्यानंतर 11वी-12वीला मी कराडला होतो, वायसी कॉलेजला. तिथनं मग वडिलांचा व्यवसाय बघत-बघतच मी मोठा झालो. त्यात मग ह्युमन इंटरॅक्शन हा पार्ट मोठा असायचा. त्यामुळं नवीन-नवीन माणसं क्षेत्रातली भेटत होती. नवीन माणसांची ओळख होत होती. त्यामुळं ते क्षेत्र थोडं चांगलं वाटू लागलं. म्हणजे लोकांना आपण एकमेकांना सहकार्य करतोय. त्यांच्या मनातलं घर बांधण्यासाठी एक भावना निर्माण झाली. त्यामुळे मी त्या क्षेत्रात येण्याचा निर्णय निर्णय घेतला. घेतला. वाह! हो. मग जरी वडिलांमुळे एक बॅकग्राऊंड तयार असली, असं जरी हं, म्हटलं, तरी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हं. स्वतः एक वैयक्तिक पहिला प्रोजेक्ट करावा लागतो. हो. तर मग तो प्रोजेक्ट कुठला होता? स्वतः केलेला हं, वैयक्तिक. हं. त्याची आठवण कशी होती? कोणाच्या रेफरन्सनं तो मिळाला होता का? तो काम करताना काही दडपण होतं का? हं. कसा होता प्रवास नाही, तो? कुठलाही पहिला उपक्रम किंवा पहिला व्यवसायातली संधी ही कधी पण आव्हानात्मक असते. वडिलांचं नावाचं एक दडपण असते, की हं. त्या नावाला आपण जागलेला पाहिजे. त्यामुळं काम आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं, प्रामाणिक पद्धतीनं आणि ग्राहकाच्या मनातील समाधान होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हं, त्यामुळे हं. त्या हिशोबानं मी पहिल्या बिटातच काम केलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्या मालकांना सुद्धा ते कामाचं प्रतिसाद आवडला. अच्छा. हं. पण जरी वडिलांचं दडपण होतं, पण हं. वडिलांचं मार्गदर्शन पण मिळत होतं का हो, तेव्हा? हो. नाही, त्या मार्गदर्शनाचा कायम उपयोग होतो. कधीही बरं. कुठल्याही ह्याच्यात क्षेत्रात जर अडचण आली, तर एक हक्काचा माणूस म्हणून कधी पण विचारायला त्यांना सोयीस्कर होतं. थर्ड पार्टी विचारण्यापेक्षा आपले वडील त्या क्षेत्रातले मार्गदर्शक असल्यामुळं मला त्या बाबतीत मात्र सोपं झालं थोडं. सोपं झालं. हं, बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा विचारायचा, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे हं. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. हो. तर तुम्ही कशी ती साईटवर परिस्थिती हाताळता एकंदर? नाही, कुशल कामगार तर आहेतच. फक्त थोडं प्रिकॉशन घ्यावी लागते. हं. अ, आपल्या इकडे थोडं हेल्मेटचं प्रमाण कमी आहे. ते आता हळू थोडं जशी जागरूकता वाढत आहे, तशी-तशी काही कामगार वापरत आहेत. पायातले बूट म्हणा, हं. शूज म्हणा. कारण स्लीपर आणि ह्याचा काही साईडवर उपयोग होत नाही. कारण खिळे तुमचे पडलेले असतात किंवा सळीचे तुकडे पडलेले असतात. त्यामुळे पायाला इजा व्हायची शक्यता दाट असते. त्यामुळे ती काळजी घेणं फार गरजेचं आहे. ते कायम मी अगदी. सांगण्याचा प्रयत्न तर करतो. शेवटी इम्प्लिमेंटेशन त्यांच्या स्वतः त्यांच्या वैयक्तिकवर स्वतःवर अवलंबून अवलंबून आहे. आहे. बरोबर आहे. हं. आता तुम्ही बऱ्याचशा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर काम करताय. हं, तर त्यामध्ये तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे हं. आमचं बजेट थोडं कमी आहे हो, हो, हो. किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. बरोबर आहे. आणि अशा वेळेला एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून तुमची जबाबदारी असते, की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. बरोबर आहे. तर मग बजेट आणि दर्जा हं. या दोन्हीचा समतोल मग हो. तुम्ही कसा साधता? साधारण कसं होतंय, स्ट्रक्चरल जे डिझाइन आहे आपल्या इमारतीचं, हं, त्या बाबतीत आपल्याला काही कॉम्प्रोमाईज करता येत नाही. बाकी जे आपले ब्रिकवर्क आहे किंवा आता वॉश स्टँड आलेले आहे आता सध्या ह्याला. हं, वाळूच्या वेळी वॉश स्टँड आणि त्याचा रेटमध्ये थोडाफार फरक आहे आणि स्ट्रेंथ दोघांची सारखीच आहे. हं, त्यामुळे ती एक गोष्ट आपण करू शकतो आणि ते पार्टिशन वॉल आहेत आतल्या. हं, हं, त्या आपण आता नवीन पी-व्ही-सी ब्लॉक आलेले आहेत. हं. ते सुद्धा यूज करून आपण त्याच्याबद्दल आपण कॉस्ट इफेक्टिव्ह करू शकतोय. करू शकतो. हो. बरोबर आहे. पुढचा मुद्दा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. हं, तो म्हणजे असा आहे, की एक इंजिनिअर म्हणून, एक हं, तरुण म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हं, असं जर विचारलं, तर तुमच्या हं, डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? हं, हं, की ज्यामुळं सांगली जिल्ह्याचा हं, सर्वांगीण विकास होईल, हं. त्यासाठी कुठल्या क्षेत्रांवर काम करण्याची गरज आहे? इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे कुठल्या पण सिस्टमचा. त्यासाठी रस्ते आणि प्रॉपर शहराचं प्लॅनिंग झालं पाहिजे. म्हणजे मेन रोड त्यापासून साइड मार्जिन राहून तुमच्या इमारती, गार्डन प्रत्येक एक 5 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये एक गार्डन
हम्म. एक हॉस्पिटल आणि पब्लिक बिल्डिंग या सोयीसुविधा प्रत्येक जर शहरामध्ये जर आकलन करताना जर केल्या तर त्याचा बराच उपयोग डेव्हलपमेंटसाठी चांगला होतो. आणि जे आता ट्रॅफिक बाकीच्या ज्या अडचणी निर्माण होत्या गर्दीचं ते होणार नाही. बरोबर. पण मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत हे सगळ्याची जर पूर्तता करायची असेल तर शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हो. या शासनानं कडक नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. आता टाउन प्लॅनिंगच्या अंडर जे साडे मार्जिनचा जो विषय आहे, ती काही ठिकाणी पाळली जात नाहीत. ती जर पाळली गेली तर नियमानं झाडं पण वाढतील आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होईल. त्यामुळं लोकांना जो ट्रॅफिकचा त्रास आहे तो होणार नाही. बरोबर. हं. दुसरं आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का स्वतःचा? की जो करताना एक आनंद समाधान पण होतं, काहीतरी वेगळे पण होतं? हं. ते निमसोडमध्ये एक मोठा बंगलो आहे. साधारण 5,000 स्क्वेअर फूट खाली, वर परत 5,000 स्क्वेअर फूट. त्यांचं कसं होतं, त्यांना क्लासिकल प्लस आपलं ट्रॅडिशनल असं मिक्सचर त्यांना पाहिजे होतं. त्यामुळे ते हं, डिझाइन करताना एक वेगळाच अनुभव आला. हं, हं. आणि त्यांच्या रिक्वायरमेंट सारख्या चेंज होत जरी असल्या, तरी पण नवीन आणि जुनं असं कॉम्बिनेशन असल्यामुळे वेगळाच त्याला त्याचं तयार झालं मिश्रण. त्याचा एक अनुभव वेगळाच होता. ओके. हो. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, हं, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे हं. वापरलं पाहिजे? जे स्टँडर्ड साईज आपल्याला दिलेले आहेत आय-एस कोडनं, त्यामध्ये कसं आहे डायमेन्शन महत्त्वाचं आहे. 12 मीटर हा बार आलाच पाहिजे हं. आणि दुसरं त्याचं वेट. त्या गोष्टी जिथं ज्या कंपनी फॉलो करते, त्यावरच आम्ही जास्त भर देतो. ओके. मग हां. आयकॉन स्टीलचं तुम्ही कधी वापरलंय स्टील हो, आता या आजपर्यंत? चिकोळची एक माझी साईट होती. हं. त्या साईटवर मालकाने मला विचारलं, तेव्हा मी त्यांना आयकॉन स्टील म्हणून वापरा म्हणून सल्ला दिला त्यांनी ते ओके, घेतलं सुद्धा. त्यांनी एकदम डायरेक्ट स्लॅब लेव्हलपर्यंत सगळे घेतलेले आहे. ओके. आणि त्यांना काही अडचण आली नाही. साईटवर मी चेकिंग सुद्धा केलं. सगळं व्यवस्थित झालेलं आहे काम. वाद झालेले. हो, बरोबर. हो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे तुमच्यासारखेच तरुण इंजिनिअर्स येत हं, आहेत, तुमचे ज्युनियर्स येत आहेत, हं, हं, फ्रेशर्स येत आहेत, हं, हं, त्यांना एक सीनियर म्हणून, मित्र म्हणून तुम्ही हं, काय हं. सल्ला द्याल? ही फील्ड आधी जशी होती त्यापेक्षा आता आव्हानात्मक झालेली आहे आणि नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येते. त्यामुळे तुम्ही त्यासारखं अडॉप्ट होणं फार गरजेचं आहे. हं, हं. ट्रॅडिशनल कन्व्हेन्शनल मार्गाने तुम्ही आता जाऊन चालत नाही. नवीन मार्गानं अवलंबन करावं लागते. नवीन मार्गाने नवीन टेक्नॉलॉजी शिकतच नवीन-नवीन टेक्नॉलॉजी वापर करत पुढे जावं लागतं. क्या बात है! सो हे होते यंग इंजिनियर प्रतीक भिवंगडे सर आणि त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला ते म्हणजे की हे क्षेत्र बदलते. कुठलेही हं, प्रत्येक क्षेत्र बदलत असतं. हं. त्या क्षेत्रामध्ये काही वर्षानंतर पूर्ण आलेख हा बदलत असतो आणि त्यामध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा हं, असतो आणि तुम्ही जर त्या तंत्रज्ञानाबरोबर राहिलात, तर तुम्ही काळाबरोबर राहाल. काळाबरोबर राहिलात, तर तुम्ही त्या क्षेत्राबरोबर राहाल आणि अर्थात उत्तमप्रमाणे मार्गक्रमण कराल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार धन्यवाद. की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची हो, निर्मिती हो. तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक चालेल. शुभेच्छा.